प्लॅन सांग जरा. आता आपण आहे ना तसं काही प्लॅन नाही आहे, पण आपण आता चाललोय महाबळेश्वरला. महाबळेश्वरची गाडी 6:15 भेटली तर ठीक, नाही तर साताऱ्याहून महाबळेश्वर. म्हणजे ठरलं काही नाही आहे असं, आम्ही जस्ट 2-1 पॉईंट असे डोक्यात धरले आणि जायचंय फक्त. प्रतापगड आणि तापोळा. मधुमकरनगडला आपल्याला आपली स्वतःची गाडी नाही म्हणून जाता येणार, पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरतोय आपण. हे त्याने एक्स्ट्रा सांगितलं, इथं काही होतं बी नाही, जायचं नाही तर आम्ही सांगणार नव्हते. बट तरी फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन आम्ही कुठे जात होते त्यामुळे तुम्हाला सांगितलं. आमची चिंता नका करायचा एवढी प्लीज. असं कधी कधी मनातून वाटतं, काश मी शिवाजी महाराजांच्या काळात जन्मलो असतो. का? काय सह्याद्री पाहायला भेटलं असतं, सौभाग्य असतं ते तसं लग्न. खरं तर ना हा कंटाळलाय याच्या जीवनाशी. जसं त्याने इंटर्नशिप जॉईन केली ना, त्याचं असं डोक्यात एकदम येऊन गेलं की साताऱ्याला पोहोचलोय आम्ही. आपल्यासोबत एक नवा पंटर जोडला. हे काळ किती घाले, नाव सांग तुझं. माझं नाव दिगंबर गावडे, मी अण्णासाहेब डांगेचा विद्यार्थी इलेक्ट्रिकलचा. तर प्रॉब्लेम असा आहे की प्रॉब्लेम काय, गाडी कधी येणार तेच माहित नाहीये. आणि गर्दी तुम्हाला दाखवतो एक मिनिट. एवढी गर्दी फक्त महाबळेश्वरसाठी. हे चला की आता काय, चल चल. आत्मविश्वास येतो तिघांमध्ये ना. तू कुठं गेला, मी कुठं गेला, आपण संघ जायला. नाही तुम्हाला संगतीचे काय एकशे का बरोबर जावं लागणार, त्याचा काय एवढा लोक. बरं रात्र काळ पडलं तर तुम्हाला त्या रानात पण झोपायला एक्सपिरियन्स. आपली तयारी नाही तशी. सगळ्या तयारी सगळं पाणी जाता घेऊन जाऊया. सगळ्यात करू शकता असं काही नाही. आज जाणारच ठरलेलं आहे. तू घ्यायला लागलास का मला ते सांगायचं. पहिल्यांदा चालू पहिल्यांदा आलो या. बोला. मी पाहिलं इथं पाहिलं मी बिबट्या सांगायला. बिबट्या पाहिलं म्हणजे पटले आमचं कसं व्हायचं. काय झालं समोर होता गाडीचा, गाडी बघून आम्ही गाडीत होतो ना त्या टायमाला. आता गावाला दिसलं मला. आता नाही रे, जाऊ दे, तो विषय नाहीये. मला सांगा पुढचं काय करायचं पटापट. टाइम नाही आपल्याकडे. पहिले 2 वाजत आले आपल्याला. या किती वाजता, 2:30 वाजता गाडी. मला काय वाटतं ती घ्यावी आणि उद्या प्रतापगड करावं असं मला वाटतं. तो म्हणत चालतच जायचं का, आणि गाडीने जायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट तिकडे जाऊ शकता, खाली कोकणात उतरू शकता. म्हणजे हे 2 ऑप्शन आहे. डायरेक्ट कोकणात खाली उतरू शकता. मी यांना असं म्हणतोय की आज हे तुम्ही बनताय 12 पॉईंट फिरू, उद्या प्रतापगड जाऊ. मग ती बस जाते सकाळी 9:30ला. त्याची इच्छा आहे तर मग माझ्यामुळे ते कॅन्सल करू, आपण जाऊ. नाही, मला कसं वाटतंय आपण 3 जणांमध्ये ना एकदम गाण फाडून घेऊया तिथे गेलं की. मला असं थ्रिल वाटतंय त्या गोष्टीत जायला. अरे जोवर एखादी गोष्ट साखळी असेल तोवर त्याचा भीती असते. हा उघडलं की नाही विषय नसतो. कसलं भारी बोलला. परत बोल. जोवर एखादी गोष्ट झाकलेली असते तोवर त्याचा भीती असते. जेव्हा ती उघडी होते ना त्याची भीती नसते. बाप रे बाप. सांग पटकन. एखादा किल्ला आता हे म्हणताय आपण डायरेक्ट डेस्टिनेशन चेंज करून घेऊ. आता प्रतापगड बघायला जायचं.
माहिती का हा रोड कुठे जातो? प्रतापगड. काय म्हणतोय? वहा जाना है हमें. तिथं आई तसं कोकणात तुमचं स्वागत आहे. गड होतो 6ला बंद आणि आता 2:45 वाजले तर आम्हाला अर्धा तासात 4-1 किलोमीटर सर करायचं आहे. ओके 8 तासात वर जायचं. काय बी झालं तरी. गड तो तिकडे, हे जरा बाजूचं जंगल आहे. कसलं हिरवं आहे. मी म्हणतोय जर हे उन्हाळ्यात एवढा पीक उन्हाळ्यात सुरू आहे तरी इतकं हिरवं दिसतंय. विचार करा पावसाळ्यात कायच भारी दिसेल. एकदमच खतरनाक. आणि हा रस्ता तुम्ही बघात ना एकदम सिनेमॅटिक वाईब देतं. मग ते नाही दिसत ना. कडे 2 रस्ते. फोन कोणाला सापडला ना हा. आमच्या घरच्यांना राम राम. हा एक जो रोज जाता तो रस्ता आणि हा एक काय माहिती मधलाच कुठला तरी रस्ता सापडलाय. तर आमचं म्हणणं आहे की आम्ही जरा आरामात या रस्त्याने जायचं. काय करायचं सांगा पटकन. चलो चालायला सुरुवात. किल्ले आपल्याला फत्ते करायचं आहे. तो दुसरा रस्ता आपल्याला आम्ही वापस केला कारण की तो कुठे वेगळ्याच ठिकाणी जात होता. तर आम्ही परत मेन रोडावर आलो आहेत. रोडपती हे प्राणी आहे म्हणे या जंगलात. पण या प्राण्यांना माझ्यासोबत जे 2 प्राणी त्यांच्याबद्दल माहीत नाही. सो ते लक्की आहेत. हा जो व्ह्यू आहे ना हा या मोबाईलने जस्टिफाय होणार नाही. या टायमाला आयफोन पाहिला होता खरं तर माझ्याकडे. लय तुम्हाला सांगू नाही शकत का भारी दिसतंय ना ते. कोणत्या नानाची टाक. हे विलक्षण आहे. हे विलक्षणच आहे. काय विलक्षण आहे. अरे हे म्हणजे ना. एक मिनिट. दिगू हात फिरव. हात दाखव. हात दिगू हात दाखवतो बघा. प्रॉब्लेम असा आहे की आम्हाला 5 वाजताची बस पकडायची. त्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही. तर मग 300 रुपयाची टॅक्सी खालून बोलवावं लागेल आणि आम्ही कमी पैशातच करताय. ठीक आहे पण बघ आता तोच विषय. याच्यात आम्ही जेवढा टाईम भेटला त्याच्यात बघतोय. मी जास्त काही शूट करत नाही आहे. बाकी तुम्हाला जेवढं दाखवतं तेवढं दाखवेल मी. बघून तरी झालं आहे मोस्ट ऑफ द तरी. पण ती माची बाकी ती आम्ही शेवटसाठी सोडली होती आणि टाईम खरंच खूप कमी आहे. हा आला भावांनो शेवटचा टप्पा. लपण्यासाठी जागा.
जरा प्रॉब्लेम झालाय जायचा, बस आली नाही अजून टायमावर. सो आम्ही मंदिरात झोपू शक्यता आहे जर बस आली नाहीत. तवा गाडीवर आलो 6 वाजून गेलो, 6:30 वाजले. आम्ही घरी पोहोचलो तरी गाडी नव्हती. आम्ही ते काय मोबाईल आम्ही पायदळ खाली उतरतोय, म्हणजे जेवढे 4-5 किलोमीटर चढले होते तेवढंच परत खाली उतरायचं आहे. आणि आमचं अजून राहायचं बी काही ठिकाणा नाही आहे. पण आमचं असं चालू आहे की समजा कुठे जागा नाही भेटली तर मंदिरात झोपून जायचं. थोडीशी मदत मागायची आजूबाजूला की चादर देऊन द्या किंवा उस्ती देऊन द्या. जेवणाचं काय, जेवणाचं पण होऊन जाईल, तो काही वेगळा विषय नाही आहे. बट आता मोठा इश्यू आहे की बस यायला हवी आम्हाला. तिथे जायचं आहे, काय नाव आहे त्या जागेचं, कुठे होतो आम्ही असे मधले वाटा शोधतो डायरेक्ट, असे की हे असं मधून रस्ता भेटेन वरती जायचा. आणि अहो काय बी त्या पाण्याच्या वाटला म्हणतो, म्हटलं रस्ता आहे का म्हणे. हां काय शब्द होता तो, महाबळेश्वरला जायचं आहे आम्हाला. आमचं गाव तिघांचं वेगवेगळे, एक सांगलीचं आहे, एक जळगावचं आहे आणि मी छत्रपती संभाजीनगरचा औरंगाबाद. हा? मग गड बघायचं मग काय आता सांगतो. पण आमचा असा विषय चालू होता की विदाऊट प्लॅनिंग आलाय आम्ही, असं काही ठोस असं काही प्लॅनिंग केली नव्हती. प्लॅनिंग करायला पाहिजे होतं. हां मग ठीक आहे, त्याच्यावर आमचा नाराज झालाय की तुम्ही असे प्लॅनिंग नाही म्हणून मला जरा वेगळं वाटायला. हां उठसूट आले म्हणे. काय बोलला तू, हुंडक्या मारात फिरताय काहीतरी बोलला पाहिजे. तुला वाईट वाटलं त्या गोष्टीचं. पण आमचा विषय तोच होता, आम्ही काही प्लॅनिंग नाही करणार होते. आम्हाला असं अचानक भयानक धप्पा द्यायचा होता, स्वतःला फाडून घ्यायची होती स्वतःची. त्यात आम्ही सक्सेसफुल झालो. थोडीशी अजून फाडली असती, मधुमकरंद गडाला गेलो असतो तर हां मग कदाचित आमचे ब्लॉग शेवटचे असले असते. नाही तसं नाही, पण ठीक आहे, काहीतरी नवा एक्सपिरियन्स चांगला असतोय कधीतरी. कारण देखते रहिए, सुनते रहिए, हम लोगों की तूफानी यादें, ये जो चल रहा है ये फिर नहीं चलेगा, याद रखना मेरी जान, जनी जनी चुकवले त्यांनी बी लक्षात ठेवा. ती जी वाट आम्ही चुकले होते ना की वेगळी वाट आहे बा, पण ती नाही, ती खरं वरती जाणारी वाट होती. आता आम्ही कन्फर्म केली ती गोष्ट. पुढच्या ट्रेकिंगला येऊ ना डिगू म्हणलं तसं नक्की त्या वाटेने 100% सकाळी लवकर येऊन चला प्रकाशात. या व्लॉगसाठी एवढंच. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आम्ही जातो आमच्या गावा. आमचा राम राम घ्यावा.